नमस्कार, मी संगीता जाधव. स्वाद ब्रह्ममध्ये आपले स्वागत आहे. आषाढ महिना म्हटलं की उपवासाच्या पदार्थांची रेलचेल सुरू होते. आपणही आज असाच एक उपवासाचा पदार्थ करणार आहोत. उपवासाचे कुरकुरीत थालीपीठ करायला अगदी सोपा आणि चविष्ट. यासाठी लागणारं साहित्य आहे: 1 वाटी उपवासाची भाजणी, 2 मोठे चमचे भिजवलेला साबुदाणा, 1 मध्यम आकाराचा किसलेला कच्चा बटाटा, 2 मोठे चमचे जाडसर कुटलेलं शेंगदाण्याचं कूट. प्रथम एका मोठ्या बाउलमध्ये भाजणी घेऊयात. हे पीठ मी घरीच बनवलेलं आहे. तुम्हाला जर तयार पीठ हवं असेल, मार्केटमध्ये सहज कुठेही मिळतं, ते तुम्ही वापरू शकता. भिजवलेला पाव वाटी साबुदाणा घेऊयात. शेंगदाण्याचं कूट, लाल तिखट, कोथिंबीर. तुमच्याकडे उपवासाला कोथिंबीर चालत असेल तर टाका, नाहीतर नाही टाकली तरी चालेल. परत किसलेला बटाटा. नंतर हे सर्व साहित्य आपण मिक्स करून घेऊयात. नंतर चवीप्रमाणे मीठ टाकूया आणि थोडं थोडं पाणी टाकून हे घट्टसर मळून घ्यायचं. सुरुवातीला घट्टच मळा, कारण बटाट्यामुळे त्याला नंतर पाणी सुटतं. मग थापताना लागेल असं पाण्याचा हात घेऊन थापून घ्यायचं. आता आपण मध्यम आकारामध्ये थालीपीठ थापून घेतलं. त्याला मध्ये मध्ये छिद्र केलीत आणि आता तव्याला शेंगदाणा तेल किंवा तूप लावून तव्यावरती टाकून घेऊयात. बाजूने तेल सोडून 2 मिनिटं झाकण ठेवूयात. नंतर दोन्ही बाजूंनी चांगलं कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेऊयात. भिजलेला साबुदाणा आणि बटाटा टाकल्यामुळे थालीपीठ छान कुरकुरीत होते आणि चवही छान लागते. आपले हे उपवासाचे कुरकुरीत थालीपीठ तयार आहेत. ते आपण दह्यासोबत, चटणीसोबत खाऊ शकता. नक्की करून बघा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.